धाराशिव जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यात भूम, परांडा, वाशी या तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली होती। यामध्ये हजारो हेक्टरवरच्या शेती पिकांसह वेगवेगळ्या भागामधल्या शेतीचं प्रचंड नुकसान झालं होतं। साठवण तलाव आणि बंधारे फुटले, शेतकऱ्यांची उभी पिकं वाहून गेली, तर कुणाच्या विहिरी देखील बुजून गेल्या। मात्र 7 महिन्यांचा कालावधी गेला तरी इथली परिस्थिती जैसे थे आहे। साठवण तलावाची दुरुस्ती झाली नाहीये, तर शेतकऱ्यांना 1 रुपया देखील मिळाला नसल्याचा आरोप इथल्या शेतकऱ्यांनी केलाय। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या सगळ्याकडे लक्ष द्यावं अशी मागणी या भागामधल्या शेतकऱ्यांनी केली आहे। आतापर्यंत प्रशासनानं हा तलाव दुरुस्ती करणं अपेक्षित होतं। त्याचबरोबर या ठिकाणी जी जमीन शेतकऱ्याची वाहून गेली होती त्याला मदत मिळणं सुद्धा अपेक्षित होतं। त्याचबरोबर 100 ते 150 हेक्टरवरची जमीन या ठिकाणी खरडून गेली होती। त्या लोकांना सुद्धा मनरेगाच्या माध्यमातून मदत मिळणं अपेक्षित होतं, परंतु कुठल्याही प्रकारची मदत मिळालेली नाही। त्याचबरोबर ज्या विहिरी या ठिकाणी बुजल्या होत्या त्यासुद्धा विहिरीला 30,000 काहीतरी अनुदान शासनाने जाहीर केलं होतं, परंतु त्याचाही 1ही रुपया आणखी शेतकऱ्याला मिळाला नाही। पैसे मिळाले नाहीत, काय नाही। आता सध्या जनावरांना पाणी सुद्धा पाजायला नाही, विकत पाणी आणतो। आता टँकरने पाणी विकत आणतो। तलावात फुटल्यापासून इथं पाणी बी नाही आता।